मराठा आरक्षणासाठी बसलेल्या आमरण उपोषणामध्ये मनोज जरांगे पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी वसमतच्या तहसील परिसरामध्ये मागील 5 ते 6 दिवसापासून साखळी उपोषण चालू आहे। आज या साखळी उपोषणामध्ये वसमत तालुक्याच्या डॉक्टर असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर मारुती कॅतमवार बोलताना म्हणाले, सरकारने नोटबंदीसाठी आंदोलने केली नाहीत, सरकारने जीएसटी साठी आंदोलन केले नाहीत, सरकारने ईडब्ल्यूएस साठी आंदोलन केले नाहीत, तर सरकारने 370 कलम रद्द करण्यासाठी आंदोलन केले नाहीत। हे सर्व एकाच मिनिटात मिळू शकतात, तर मराठ्यांना देखील एकाच मिनिटामध्ये आरक्षण मिळता येतं। ते कसं मिळतंय त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात। मी वसमतून डॉक्टर कॅतमवार, आम्ही तहसील ऑफिस मध्ये बसलेले आहोत। आज श्री कोरडेजी आणि आमचे वाघमारेजी हे आमरण उपोषणासाठी माननीय जरांगे पाटील साहेब हे जे गेल्या 7 दिवसापासून उपोषण करत आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी, तर त्याच्या समर्थनार्थ आम्ही इथे बसलेलो आहोत आणि हे दोघे जण आजपासून आमरण उपोषण करणार आहेत। तसेच टेंभुर्णीची मंडळी, टेंभुर्णीचं सर्कल आज इथं आहे, ते पण आपल्या साखळी उपोषण मध्ये बसलेले आहेत। त्याचं कारण असं आहे की सगळ्यांची मागणी, उपस्थित आपले नाथरावजी कदम आहेत, डॉक्टर जिंतूरकर साहेब आहेत, आपले पतंगेजी आहेत, हे सर्व सिनियर मंडळी इथं बसलेली आहे। सगळ्यांची मागणी एकच आहे की मराठा समाजाला आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे। आणि आम्ही पहिलेही म्हटलेलं आहे की समाजाला आरक्षण देता येतं। कसं देता येतं की बाबा, जसं नोटबंदी एका मिनिटात, जीएसटी एका मिनिटात आणि 370 कलम रद्द करणं एका मिनिटात, तेवढंच कशाला ईडब्ल्यूएस आरक्षण सुद्धा एका मिनिटात, तर मग मराठा आरक्षण एका मिनिटात देता येत। फक्त यांची इच्छाशक्ती पाहिजे। आमचं असं म्हणणं आहे की या आरक्षणाला कोणाचाच विरोध नाही, कोणत्या समाजाचा विरोध आहे का नाही, कोणत्या पक्षाचा विरोध आहे का नाही। मग एकतर तुम्हाला द्यायचं नाही किंवा देताय, तुम्हाला हे लक्षात येत नाही की बाबा कायदेशीररित्या कसं द्यायचं। तर माननीय जरांगे पाटील साहेबांनी काल सांगितलेलं आहे की सगळ्यात चांगली भूमिका आहे की आम्हाला फक्त तुम्ही प्रमाणपत्र द्या, ते 50% मध्ये बसल्यानंतर बसते 50% मध्ये। तर याच्यामध्ये ओबीसी समाजाने काही विरोध केलेला आहे असं कालच्या बैठकीत त्यांनी मांडलं होतं। पण माझं ओबीसी समाजाला म्हणणं असं आहे की जर मराठा समाजाला आता जर कुणबी प्रमाणपत्र दिलं तरी तुमच्या ओबीसी समाजाचं आरक्षण ते घेणार नाही, कारण सरकारला ही संधी आहे की यांना एकदा 50%च्या मध्ये जर घेतलं ओबीसी म्हणून आणि नंतर हेच मुद्दा कोर्टामध्ये जर मांडला, माननीय सुप्रीम कोर्टाने जसं हे रिजेक्ट केलं होतं की बाबा मराठा समाज हा मागासलेला नाही, पण ज्या अर्थी कुणबी प्रमाणपत्र इथं तुम्ही देता त्या अर्थी मागासलेला समाज आहे हे सिद्ध होतं आणि ही कोर्टामध्ये टिकतं, म्हणजे आरक्षण सुद्धा कोर्टामध्ये टिकतं। दुसरं महत्वाचं आहे की 1970 ते 80च्या दरम्यान जसं विदर्भामध्ये कुणबी प्रमाणपत्र दिलेलं आहे त्यावेळेला मराठा समाजाला, तर आज मराठवाड्यातील मराठा समाजाची मागणी आहे किंवा जे उर्वरित आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला काहीच हरकत नाही। ज्या अर्थी 1970 ला दिले त्या अर्थी मराठा समाजाला आज त्यांची मागणी आहे। तुम्ही असं म्हणाल की तेव्हा तुम्ही का घेतलं नाही, हे बोलणं चुकीचं ठरेल। कारण काय की 50 वर्षानंतर तो समाज जरासा मागासलेला आहे हे त्यांना जाणीव झालेली आहे। त्यावेळेला त्यांचा मोठेपणा होता की त्यांनी घेतलं नव्हतं कुणबी प्रमाणपत्र, त्यांनी का घेतलं नव्हतं की त्यांनी मोठेपणाने सांगितलं होतं की बाबा आम्ही आता सदन आहोत, आम्हाला गरज नाही। याचा अर्थ असा करू नका की तुम्ही त्यांची चुकी झालेली आहे। माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की 50 वर्ष उलट त्यांचा मोठेपणा की त्यांनी ते सर्टिफिकेट घेतले नाही आणि आरक्षणापासून वंचित राहिले, जसं विदर्भामध्ये 1970-80 पासून चालूच आहे। मग त्याच्यामुळे ओबीसी आणि मराठा समाजामध्ये जे तेढ निर्माण करण्याचं काम होत आहे ते चुकीचं आहे। या आरक्षणामुळे ओबीसीवरही परिणाम होणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे। सरकारला माझी विनंती आहे, जसं माननीय जरांगे पाटील साहेबांनी आज रात्रीपर्यंत मुदत दिलेली आहे की काहीतरी निर्णय घ्या, कमीत कमी अधिवेशन तर ठेवा, तुम्ही उद्या तुम्ही डिक्लेअर करा आज, नाहीतर परत ती पाणी सोडणार आहेत आणि एकदा पाणी जर सोडलं त्यांनी तर त्यांची तब्येत ढासळते आणि याला जबाबदार सरकार राहील। असं मी तुम्हाला सरकारला आव्हान करतो की कृपा करून याच्यामध्ये चांगलाच चांगला निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यामध्ये कोणाचा विरोध नाही आणि याचा जास्त अभ्यास करायची गरज नाही। हे जे समिती बसवलंय याची गरज नाहीये। ज्या अर्थी पुरावे 10,000 कि 11,000 निघालेत याचा अर्थ पूर्ण समाज कुणबी आहे, मराठा समाज कुणबी प्रमाणपत्र द्यायला हरकतच नाही। परत सगळ्यांचे दाखले किंवा पुरावे शोधण्याची गरज नाही। म्हणून सरकारला माझी विनंती आहे की हे तुम्हाला एक चांगली संधी आहे आणि तुम्ही हे देऊ शकता।
फक्त गैरसमज दूर करा, कारण हे पण कोर्टामध्ये टिकतं आणि तुम्हाला परत आरक्षण वाढवून मिळतं, म्हणून कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही असं माझं स्पष्ट आहे. परत एकदा सांगतो की सरकारने मराठा समाजाला आरक्षण लवकरात लवकर द्यावे ही सगळ्या समाजाची विनंती आहे. लाख मराठा, लाख मराठा. युवकांना आव्हान केलं होतं की कोणी आत्महत्या करू नका, पण आता आत्महत्येचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर युवकांना आपण काय आव्हान करा? युवकांना मी परत आव्हान करतो की बाबा आत्महत्या हा याच्यावरचा उपचार नाही, ते भावनेच्या भरामध्ये बघा. एक लक्षात घ्या, मागणी किती वर्षापासूनची आहे? मला वाटतं 80 पासूनची मागणी आहे किंवा 90 पासूनची आहे. तर तो युवकाला काय वाटायला की बाबा माझ्या ह्या आत्महत्येमुळे सरकार काहीतरी काळजी करेल आणि सरकार काहीतरी गांभीर्याने घेईल, हा त्यांची भावना आहे. आणि आत्महत्या कशी असते की एकाने केल्यानंतर त्याच्या भावना बदलत राहतात की बाबा समाजासाठी मी काही करू शकत नाही आणि हे सरकार आरक्षण द्यायला तयार नाही, तर माझा जीव गेला तरी चालेल परंतु यांनी आरक्षण द्यावं ही त्यांची भावना आहे. म्हणून परत नवयुवकांना सांगतो की आत्महत्या करणं हा याच्यावरचा उपचार नाहीये. भावनेच्या भरात जाऊ नका. आणि जर तुम्ही आत्महत्या करायला लागले तर जसं माननीय जरांगे पाटील साहेब म्हणतात की माझ्या उपोषणाला काहीच अर्थ राहणार नाही. जर समजा आरक्षण मिळालं तर आत्महत्या करत असेल तर काही अर्थ राहणार नाही. विनंती आहे, कोणीही आत्महत्या करू नये, आपल्याला लढायचं आहे. एक मुद्दा राहून गेलाय, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला लढायला सांगितलंय, लढायला सांगितलं नाही, म्हणून करू नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी आहे आणि तोच समाज आज म्हणतोय की आम्ही थोडेसे आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहोत आणि ती परिस्थिती बरोबर आहे. 80% समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्या समाजाला आरक्षण देणं हे सर्वांचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. नवयुवकांनी कोणीही आत्महत्या करू नये, कारण 2 दिवसात माझं भाकीत आहे, 2 दिवसात हे सरकार आरक्षण देणार आहे.